मोठागाव येथील जो रेल्वे फाटक आहे, या रेल्वे फाटकवरती 2019मध्ये रेल्वेचा उड्डाणपूल मंजूर करण्यात आला होता। या पुलाला फक्त 2 लेन चा ब्रिज मंजूर करण्यात आला होता, जाण्यासाठी आणि येण्यासाठी 1 लेन। परंतु सातत्याचा पाठपुरावा करून आणि रेल्वेला तक्रार करून की 2 लेनचा ब्रिज इथे चालणार नाही, कमीत कमी 4 लेन ब्रिज इथे केला पाहिजे, तर सातत्यपूर्ण पाठपुरावा करून आज रेल्वेने तो 4 लेनचा ब्रिज मंजूर केलेला आहे। आणि मोठागावचा हा ब्रिज जो आहे याचं काम लवकरात लवकर सुरू करण्याचं पत्र देखील मी रेल्वेला दिलं आहे आणि रेल्वेने मंजूर केल्याचं पत्र देखील आपल्या समोर मी इथे दाखवत आहे आणि तातडीने याचं काम सुरू करेल। म्हणजे डोंबिवलीमध्ये ट्रॅफिकची जी समस्या आहे, मोठागाव मानकुली ब्रिजच्या माध्यमातून जो ट्रॅफिक येतो त्या ट्रॅफिकचं डायव्हर्जन होईल आणि लवकरात लवकर लोकांची समस्या सुटेल असं मला वाटतं। यासाठीचा साधारण किती खर्च आहे आणि तो खर्चाचा भाग कसा उचलला जाणार? हा ब्रिजचा टोटल खर्च 168 करोड रुपीज आहे आणि या ब्रिजचा जो खर्च आहे तो रेल्वे आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका हे दोघं तेवढाच खर्च, म्हणजे 30% खर्च कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि उर्वरित खर्च हा रेल्वे उचलणार आहे। आणि या ब्रिजला जी मान्यता मिळाली आहे ती रेल्वेकडनं पूर्ण खर्चाला मान्यता मिळालेली आहे।